सायंकाळी 6 ते 7 दरम्यान सूरज सागरे रुई पुलावरून घरी जात असताना त्यांना एक लहान अनोळखी मुलगा कुणाचा तरी शोध घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याची विचारपूस केल्यास त्यांना समजले की मुलाचे वडील घरगुती वादातून रागाने बाहेर पडले होते, तेव्हा त्यांनी नदीत बुडून मरतो असे देखील रागात म्हटले होते. त्यामुळे घरी अतिशय भीती निर्माण झाली होती. त्यामुळे मुलगा नदीवर वडिलांना शोधत आहे असं समज सागरे यांनी पोलीस पाटील ॲडव्होकेट श्री नितीश तराळ यांना संपर्क केला. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, संपूर्ण घटनेची माहिती घेतली व हातकणंगले पोलीस ठाण्यात माहिती दिली. नंतर तातडीने शोध मोहीम सुरू केली. सोबत 4-5 लोक घेऊन त्यांनी शोध सुरू केला. शोध सुरू असताना तो व्यक्ती त्या ठिकाणी सापडला. त्यांना त्याच्या परिवाराकडे सुखरूप व योग्य समज देऊन पाठवण्यात आले. ॲडव्होकेट पोलीस पाटील नितीश तराळ यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. त्यामुळे गावातील लोकांकडून त्यांचे भरपूर कौतुक करण्यात येत आहे. सतर्क लाईव्ह न्यूज करिता ग्रामीण प्रतिनिधी संदीप सुर्वे. मी नितीश तराळ, पोलीस पाटील, रुई इंगळी, तालुका हातकणंगले. काल शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी मला माणगावचे एक तरुण इकडून कागलेमाडेशीतून कामाला जाताना रुई पंचगंगा नदीवरून प्रवीण सगरे नावाच्या व्यक्तीने मला फोन केला रात्री 8-8:30च्या सुमारास. त्यांनी असं सांगितले की 11 वर्षाचा मुलगा या ठिकाणी रुई नदीवरती फिरत आहे. त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि रुई ग्रामपंचायत जवळ आणलं आणि मला तात्काळ फोन केला. अनोळखी म्हणजे लहान मुलगा इथे नदीवर फिरतोय आणि तुम्ही ताबडतोब या म्हणून. मी जागेवर ग्रामपंचायत जवळ जाऊन त्याची विचारपूस केली असता तो सांगितला की माझे वडील काही वादातून भांडून नदीमध्ये पडतो असे सांगून इकडे आलेले आहेत. त्यावेळी मी त्या मुलग्याला गाडीवर घेऊन त्या नदीचा रस्ता दाखवल्यानंतर त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांच्या घरातील नंबर घेऊन नातेवाईकांना बोलवून घेतलं. एक 4 तरुण मुले आणि होमगार्ड कमलाकर यांना घेऊन मी शोध घेतला आणि त्या व्यक्ती आम्हाला ती सापडल्यानंतर मी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं. त्यानंतर त्या व्यक्तीला मी नातेवाईकांच्या ताब्यामध्ये सुपूर्द केलं आणि हातकणंगलेचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांचे मार्गदर्शन मला लाभले. त्यांना ताबडतोब कळवल्यामुळे आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यामुळे त्यांनी माझं कौतुक केलं. त्याचबरोबर एवढंच सांगायचं आहे की किरकोळ वादामधून एवढी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये आणि अशी जर व्यक्ती कोण असेल तर त्याला कुटुंबाने आधार द्यावा. आणि रुई गावातील नागरिकांनी मला सतत असे काही घटना होत असताना लगेच मला तात्काळ कळवलेले आहेत. त्याबद्दल मी रुई गावची आणि हातकणंगले पोलीस स्टेशनचे आभार मानतो.